अरे वाह! ही छान करतीये काम. म्हणजे सगळ्यांकडून कळत होतं, की बाबा रिस्पॉन्स चांगला येतो. ज्या मी हं, एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला होता, बक्षिसं मिळत होती. त्यामुळे हां, मग आता तू काय करणार? जर तुला ह्याचं शिक्षणाची पण कोर्स आहे, हं, हं, माहिती करून घे. हं, तू कुठल्या-कुठल्या युनिव्हर्सिटीजमध्ये बी-ए मी वाईला केलं. तर हं. त्याच्यामुळे ते पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी किंवा पुढे काही शिकायचं असेल, तर जर तुला नाटक या विषयात शिकायचं असेल, तर या युनिव्हर्सिटीमध्ये हे कोर्स आहेत किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे. हे त्याच्यासाठी ही तर बाबांनीच सांगितलं हो, होतं. हो. वाह! माझ्या वडिलांनी मला सांगितलं किंवा त्याच्यासाठी तयारी करून घेताना आईनी मदत केली. म्हणजे घरूनच उत्साही होते सगळे. वाह! त्यामुळे विरोध वगैरे काही नव्हता आणि वाह! कौतुक होतं. वाह! आणि त्यांना खूप आनंद झाला जेव्हा मला ॲडमिशन मिळाली. त्यांनाही काळजी वाटत होती, की एकटी हं, राहील की नाही घर सोडून पहिल्यांदाच जाते. 84 मध्ये मी हं. मुंबईत आले कोर्स करून आणि 84 पासून मी व्यावसायिक क्षेत्रात उतरले या क्षेत्रात. मला तसं इथे आमच्या घरामध्ये या क्षेत्रात कोणी नसल्यामुळे म्हणूनच म्हणून मला हातपाय तर मारावेच लागले सगळ्यांना जाऊन भेटणं आणि तो सांगणं, की स्ट्रगल मला हां, पिरियड. तो स्ट्रगल पिरियड होता. देवाच्या कृपेने मला नाटकही चांगल्या संस्थेचं मिळालं आणि सिनेमाही लेक चालली सासरला. हो, पहिलाच सिनेमा खूप गाजला. हो. त्यामुळे पुढचा प्रवास चांगला झाला.